नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. फार्मर आय डी कार्डमुळे प्रत्येक शेतकऱ्यांना एक नवीन ओळख मिळाली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आता शेतकरी आय डी मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी असल्याची ओळख आहे. भविष्यात येणारे शेतीचे हप्ते हे तुम्हाला फार्मर आय डी कार्डशिवाय जमा होणार नाही आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते अप्लायसुद्धा केलेलं आहे आणि बरेचसे शेतकरी अजूनही अप्लाय करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अप्लाय केलं आहे त्यांचं स्टेटस काय आहे, फॉर्म अप्रूव्हल झाले की रिजेक्ट झाले, हे आपण स्वतःचे स्वतः तपासू शकतो घरी बसल्या, ते पण मोबाईलवरती. आता त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, CSC सेंटरला सुद्धा जायची गरज नाही पडणार आहे. मग यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच्या ज्या अपडेट असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला गुगलला यायचं आहे आणि गुगलला आल्यानंतर जी ॲग्रीस्टॅकची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे. या वेबसाईटची जी लिंक आहे mhfr.agristech.gov.in. तर याची जी ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही अशा मेन डॅशबोर्डला येऊ शकता. याच्यामधून जर पाहिलं तर ही ऑफिशियल वेबसाईटचं पेज दिलेलं आहे. आता याच्यामध्ये हे महाराष्ट्राचं पेज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज त्यांचे सेपरेट वेगवेगळे पेज आहेत. तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर महाराष्ट्राचं पेज ओपन आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी वरती जर तुम्ही सर्च बॉक्समध्ये पाहिलं तर तुम्हाला MH लास्टला तुम्हाला MHचा टॅग दिलेला आहे, की महाराष्ट्रासाठी तो टॅग आहे, त्याच्यामुळे तो MHचा टॅग दिलेला आहे. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की ज्या लोकांनी SSC सेंटर CSC सेंटर मधून लॉग इन केलेलं आहे त्या लोकांचे ID कार्ड सबमिट झालेले आहेत, काही जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत, काही जणांचे पेंडिंग आहेत. आता या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत, की कुठे तपासणार? समजा तुम्ही एखाद्या CSC सेंटरला गेला आणि तिथे तुम्ही ॲग्रीस्टॅकचं जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस केली, OTP दिला, तुमचे 7/12 अटॅच केले आणि त्याच्यानंतर तुमची जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस झाली, तुम्हाला एक फॉर्म मिळाला आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही दिल्यानंतर तुमच्या मनाचं फक्त समाधान झालं, की मी किसान कार्ड जे आहे, फार्मर कार्ड आहे ते मी काढलंय. पण हे काढलेलं कन्फर्म कसं करणार तुम्ही? किंवा मी जे किसान कार्ड काढलेलं आहे हे तयार झाले का नाही झाले? याच्यासाठी मित्रांनो, ॲग्रीस्टॅकमध्ये एक ऑप्शन आहे, ज्याच्यामधून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तुमच्या आयडी कार्डचं, की तुमचं आयडी तयार झालंय का नाही. तर मित्रांनो, या ऑफिशियल पेजवरती यायचंय. या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वरती 3 ऑप्शन दिसतील डॅशबोर्डवरती. 1 नंबरला तुम्हाला डॅशबोर्ड आहे, 2 नंबरला चेक एनरोलमेंट स्टेटस आहे, 3 नंबरला लॉग इन विथ CSC आहे. तर तुम्हाला 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, चेक एनरोलमेंट स्टेटस. त्याच्यावरती चेक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन येतील चेक स्टेटस अगेनमध्ये. एक तर तुम्हाला एनरोलमेंट आयडी लागेल किंवा तुमचा आधार नंबर लागेल. शक्यतो बऱ्याचशा जणांकडे एनरोलमेंट आयडी नाहीये. म्हणजे ज्या लोकांनी ज्या किसान लोकांनी, फार्मर लोकांनी, शेतकरी लोकांनी आयडी काढलेले आहेत त्या लोकांकडे एनरोलमेंट आयडी नाहीये. म्हणजे त्यांनी सेव्ह ठेवला नाहीये किंवा त्यांच्याकडे नाहीये, त्यांनी ते कागद जपून ठेवला नाही, आपण काही त्याला समजू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सरकारने अजून एक ऑप्शन ठेवलेला आहे, तो म्हणजे आधार नंबर. जसं तुम्ही आधार नंबरवर क्लिक करताल मित्रांनो, आधार नंबरवरती क्लिक केलं की इथं तुम्हाला ज्याचा कोणाचा स्टेटस चेक करायचा आहे, समजा तुमचं स्वतःचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे. जो काही तुमचा आधार नंबर असेल तो तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर पुढच्या साईडला तुम्हाला चेक म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही चेक म्हणून ऑप्शनवरती क्लिक करताल, तुम्हाला जो कोणी किसान आहे, जो कोणी फार्मर आहे, त्या फार्मरचा आता इथं तुम्हाला सर्व गोष्टी ओपन झालेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 1 नंबरला वरती जो आधार नंबर टाकलाय तोच आधार नंबर तुम्हाला खाली आलेला आहे. आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला सेंट्रल आयडी आहे, पण सेंट्रल आयडी जनरेट झालेला नाहीये या शेतकऱ्याचा. याचं कारण असं आहे की ह्याचं जे अप्रुव्हल स्टेटस आहे ते पेंडिंग आहे. जर 2 नंबरचं जर पाहिलं तुम्ही तर अप्रुव्हल स्टेटस पेंडिंग आहे. त्याच्यामुळे या फार्मरचं जे सेंट्रल आयडी आहे ते जनरेट झालेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही ज्याचं आधार कार्ड टाकलेलं आहे त्या फार्मरचं पूर्ण नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं रिपोर्ट एनरोलमेंट डेट आहे. त्यानंतर अप्रुव्हल रिजेक्शन डेट आहे. म्हणजे या 4-5 गोष्टी आहेत. याच्यामध्ये आता मी सांगितलं की सेंट्रल आयडी खूप महत्वाचा आहे. सेंट्रल आयडी शिवाय तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. 2 नंबरला ऑप्शन म्हणजे तुमचं जे काय स्टेटस आहे ते तुमचं अप्रुव्हल स्टेटस तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, की पेंडिंग आहे की अप्रुव्हल झालेलं आहे.
अप्रुव्हल झालेलं असलं तर तुमचं किसान कार्ड तयार झालेलं आहे. पेंडिंग असेल तर ते इन प्रोसेस आहे आणि रिजेक्ट झालेला असेल तर काही कारणास्तव रिजेक्ट झाले त्याचा रिमार्क सुद्धा त्यांनी दिलेला असेल. त्याच्यानंतर तुमच्या किसान जो कोणी फार्मर आहे त्याचं नाव दिलेलं आहे. रिपोर्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करताय तर त्याचा एनरोलमेंट डेट आणि नंबर जो आहे तो म्हणजे हा आहे. म्हणजे की किती तारखेला तुम्ही तुमचं किसान आयडी कार्डची प्रोसेसला डॉक्युमेंट समोरच्या व्यक्तीला दिले आणि किती वेळानंतर त्या व्यक्तीने केले. इथं जर पाहिलं तर रिपोर्ट एनरोलमेंट डेटमध्ये 21 फेब्रुवारी 2025 तारीख दिलेली आहे. 4:32 आणि 30 सेकंद दुपारी. म्हणजे हा तुमचा टायमिंग सुद्धा आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असं होत असेल, डॉक्युमेंट दिलेत, पण माझा अजून ओ-टी-पी आला नाही किंवा काही नाही. तर तुम्ही याच्यावरून सुद्धा चेक करू शकता, की तुमची एनरोलमेंटची प्रोसेस केलेली आहे का नाही? किंवा समजा जर तुमचं जनरेटच झालं नसेल, तुमचा सेंट्रल आयडी आला नसेल, तर तो का आला नाहीये? रिजेक्शन आहे का अप्रूव्हल आहे? हे सुद्धा इथं येतं. समजा अप्रूव्हल झालंय, तर अप्रूव्हलची डेट येते. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.